तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता बघू शकता की शेतकऱ्यांना जे आहे खूप आनंदाची बातमी आलेली आहे. आता आनंदाची लाट म्हणजे अशी की कारण आपल्याला जे आहे माहीत आहे की शेतकऱ्यांना खूप दिवस झाले की आपल्याला शेतकऱ्यांना राहिलेले पीक विमा जे आहे अजूनही मिळालेला नाही. आणि जे आहे आता पीक विमा जे कोणत्या जिल्ह्यात मिळणार आणि ते कोणत्या कोणत्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर हा पीक विमा मिळणार आहे, सर्व माहिती या चॅनलमध्ये आपल्याला मिळणार आहे. व तसेच म्हणून या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे आहे नवीन माहिती मिळत राहील. तर शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना जे आहे पीक विमा अजूनही मिळालेला नाही आणि याचं कारण म्हणजे शेतकरी कोणतीही चूक करत आहे. म्हणजे किंवा तुम्ही जर एखाद्या कागदपत्रामध्ये अडचण असू शकते, त्यामुळे जे आहे तुम्हाला जे पीक विमा थांबवण्याचं कारण हे असू शकते, असं तुम्हाला जाहीर आपण कारण गृहीत ठरू शकतो की, परंतु शेतकऱ्यांना असे सर्वच बरोबर असले तरीही कारण अजूनही पीक विमा जे आहे मिळालेला नाही, अशी सुद्धा आपल्याला काही शेतकऱ्यांना जे असे आढळून आलेले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचा नेमका प्रॉब्लेम काय असू शकतो, नेमका या शेतकऱ्यांना जे आहे पीक विमा का मिळत नाही आहे, त्यानंतर पीक विमा का थांबलेला आहे, असे अनेक सारे प्रश्न जे आहे शेतकऱ्यांच्या मनात पडत आहे. हे जे आहे सर्व प्रश्न जे आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे पाहणार आहोत. त्यानंतर आपण बऱ्याच शेतकऱ्यांना जे आहे काही हप्ता मिळाला नाही आणि काही हप्ते जे थांबलेले आहे, हे सुद्धा शेतकरी जे आहे का थांबलेले आहे आणि तुम्हाला जे आहे का ते म्हणजे याचा लाभ कधी मिळणार आहे, त्यानंतर त्याचा साऱ्या समस्या ज्या आहे आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर्वात पहिले म्हणजे आपल्याला कोणकोणत्या पिकामध्ये याचा समावेश आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर बऱ्याच शेतकऱ्यांना जे आहे मोठमोठे नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी, उडीद, त्यानंतर जे आहे मूग, सोयाबीन, हळद, तूर, भुईमूग इत्यादी जे आहे यामध्ये खूप मोठा समावेश आहे. आणि त्यानंतर जे आहे आपली सोसायटी जी आहे, आपण सोसायटी म्हणतो, तेही अजून जे आहे तुम्हाला, कारण की आपल्याला जी सोसायटी मिळते ती म्हणजे आपल्याला आणि सोसायटी जी आहे आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना जे आहे हे खूप मोठे नुकसान झालेलं आहे आणि यात नुकसानाला जे आहे आता आपण भरपाई ही जी आहे सरकार करणार आहे. आता 2 जे आहे मोठे जी-आर आलेले आहेत, त्यामध्ये जाहीर झालेले आहे की आपण पुढे सुद्धा जी-आर बद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे आणि शासनाच्या अनुषंगाने जे आहे शेतकरी त्यांना सुद्धा दिवस रात्र आपल्या शेतात मेहनत करून जे आहे, त्यानंतर जे शेतकरी त्यांना आपल्याला विचाराने जे आहे की आपल्याला सरकार जे आहे आपल्यासाठी योजना काढत असतात आणि या योजनेचा फायदा जे आहे फक्त शेतकऱ्यांनाच मिळावा अशी सरकारची इच्छा असते. परंतु अनेक सारे जे आहे सरकार आपण फक्त शेतकऱ्यांचा पैसे वाटप करतो, परंतु यामध्ये जे आहे काही शेतकरी नसणारे सुद्धा यामध्ये योजनेचा लाभ घेत आहे. ही खूप मोठी जी आहे अडचण निर्माण झालेली आहे. परंतु या अडचणीला मात करून आता सरकार सुद्धा जे आहे शेतकऱ्यांना वगळलेलं आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांचं जे आहे वार्षिक उत्पन्न 50,000पेक्षा जे आहे जास्त, त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार असं सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मागचे पैसे राहिलेले होते, आता शेतकऱ्यांना ते मिळणार का, हे सुद्धा खूप मोठा शेतकऱ्यांचा जे आहे प्रश्न आहे. आता हा प्रश्न आणि शेतकऱ्यांना पडत असेल आणि बरेचसे शेतकरी जे आहे खात्यामध्ये न आल्याने शेतकरी जे आहे चिंतेचा वातावरण बनलेलं आहे. आणि या चिंतेवरचं वातावरण जे बनलेलं आहे, तुम्हाला मी सांगतो की तुमची जी आहे राहिलेली 100% जे आहे तुम्हाला पैसे मिळणार, तुमच्या खात्यात येणार. आणि जिथे बरेचसे शेतकरी जे आहे पैसे अडकलेले आहे, म्हणजे त्यांचे कारण म्हणजे असे असू शकते की अजूनही काही शेतकरी वगळण्याचे राहिलेले आहे. म्हणजे जे शेतकरी त्यांचे जास्त उत्पन्न असून सुद्धा या योजनेचा लाभ जे घेत आहे, त्यांना या शेतकरी तून काढले जात आहे. म्हणजे योजनेचा जे आहे त्यानंतर अनेक सारे वगळल्यानंतर जे आहे तुम्हाला सुद्धा खात्यात पैसे मिळणार. सर्व शेतकरी वगळणं झाल्यावर त्यांचे काम संपूर्ण जे पूर्ण झाल्यानंतर काही नंतर पिकांची जी कोणतीही नुकसान झाली याची सुद्धा खूप मोठी सरकारकडून एक रक्कम मिळणार आहे आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यात येणार आहे. तर बँक खात्यात येण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची, ती म्हणजे कोणती, तर ती चूक म्हणजे यामध्ये तुम्हाला
तुम्हाला आपली चूक समजत नाही आणि ही जर तुम्हाला कितीही चूक लक्षात घेतली तर तुम्हाला नक्कीच तुमच्या चॅनल म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जे आहे पैसे मिळणार. नेमकं ही जर चूक तुम्ही कोणती आहे ही समजून घेतली तर चूक थांबवली जाते, तर तुम्हाला पैसे मिळणार. यासाठी तुम्हाला जे आहे आपली राहिलेली ई-के-वाय-सी पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर तुमचं जे आहे आधार लिंक असो किंवा बँक खात्याचे जे आहे ते सुद्धा एकदा तुम्हाला चेक करायचं आहे. सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या ई-के-वाय-सी करणं खूप महत्त्वाचं आहे. जेणेकरून तुम्हाला जे आहे सरकारला कळेल की हे खरे शेतकरी आहे आणि तुम्हाला या शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे. ही जी आहे सरकारची खूप मोठी इच्छा आहे. म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळावा ही खूप मोठी सरकारची इच्छा असून आणि याचा जे लाभ आहे तुम्हाला सुद्धा लवकरात लवकरच मिळणार आहे. जेणेकरून तुम्ही जे आहे तत्पर राहा आणि म्हणजे तुमच्या जे आहे खात्यात एक पण चूक नसली पाहिजेत आणि जेणेकरून तुमच्या जे आहे सरकारने सुद्धा चुका नाही काढल्या पाहिजेत. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यात एक पण चूक नसेल तर तुम्हाला सुद्धा जाहीर जे आहे सरसकट हप्ता करण्यात येईल आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे काही कारणामुळे जे आहे राहिलेली रक्कम सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जे आहे मिळणार. अजून जर एक महत्त्वाचा विषय धरला तर अनेक शेतकऱ्यांना जे आहे मागील पैसे लागलेले आहे. ते म्हणजे कोणते? तर नमो शेतकरी पीएम किसान योजनेमध्ये यामध्ये जे आहे आपला विषय म्हणजे की पीक विमा योजना जी आहे या पीक विमा योजनेमध्ये आपल्याला जाणून घ्यायची याबद्दल थोडक्यात माहिती की काही जणांना आणखीन सुद्धा पैसे मिळाले नाही. ते म्हणजे 2020 ते 2025 जे आहे हे अनेक जणांना जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे राहिलेले आहे. आता हे जे पैसे आहे हे पैसे कधी मिळणार? तुमच्या खात्यात हे पैसे कशा प्रकारे येणार याबद्दल जे आहे थोडक्यात कशा प्रकारे अडकलेले आहे. कारण की जे आहे सरकारला आणखीन जे कळालेलं नव्हतं ते म्हणजे शेतकरी आपल्या पैशाचे पात्रतेसाठी पात्र आहे आणि आता हे सर्व शेतकऱ्यांना जे आहे मागचे राहिलेले पैसे सर्वांच्या खात्यात येणार, लवकरात लवकर मिळू शकणार. परंतु तुम्ही फक्त एक गलती करू नका, ती म्हणजे कोणत्याही ई-के-वाय-सी किंवा त्यानंतर बँक अकाउंट किंवा कोणत्याही आधार लिंक अशा यावर आळा आणू नका. जेणेकरून तुम्हाला जे आहे संपूर्ण योजनेचा लाभ मिळणार आणि एकही रुपया जे आहे सरकारकडे सुटणार नाही आणि तुम्हाला सुद्धा जे आहे कोणत्याही मुदत जे आहे सोडू नका. जेणेकरून तुम्ही म्हणजे या योजनेचा लाभ जे आहे घेऊ शकले पाहिजेत. आता तुम्हाला एकही खात्यात म्हणजे पैसा तुम्ही सर्वही म्हणजे तुमच्या खात्यात पैसे येणार. फक्त तुम्ही जे आहे एकही चूक करू नका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जे आहे पैसे खात्यात मिळणार. तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे तुम्हाला GR दाखवणार आहे. त्यामुळे जे आहे तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे आहे पुढची माहिती नक्की मिळेल. बाकी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.